नमस्कार मैत्रिणींनो, तर आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि मी या ठिकाणी पेपर कटिंग करते. ॲक्च्युली पेपर कटिंग आपल्याला या ठिकाणी नवरीचे ब्लाऊज स्टिच करायचे आहेत. तर 3 ब्लाऊज आहेत, त्याच्यानंतर नवरीच्या आईचे ब्लाऊज आहेत, त्याच्यानंतर तिच्या अजून रिलेटिव्हचे पण ब्लाऊज माझ्याकडेच आहेत. तर एवढे सारे आपल्याला लग्नांचे ब्लाऊज या ठिकाणी शिवायचे. बाकीचे सिंपल आहेत आणि नवरीचे सुद्धा सिंपल आहेत. ह्या ठिकाणी बोटनेक चे जे अ, गळे आहेत ते सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे त्याचं कटिंग प्रिन्सेस कट, त्याच्यानंतर वन टक्स अशा पद्धतीने लेहंगावरचं जे ब्लाऊज आहे त्याचं कटिंग आणि टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ओके. तर या ठिकाणी बोटनेकचं कटिंग आपण ह्या ठिकाणी करून घेतलेलं आहे. ॲक्च्युली जे मेजरमेंट आहे ते 29 साइजचं आहे. जे नवरीचं मेजरमेंट आहे ते 29 साइज अपर चेस्ट आहे आणि फुल वस्ट 30 आहे. तर खूप बारीक मेजरमेंट आहे त्याचं आपण या ठिकाणी कटिंग करून घेतलेलं आहे मी. ओके. तर ॲक्च्युली ब्लॉगमध्ये मी कटिंग आणि टिचिंग जास्त डिटेलमध्ये दाखवत नाही. तर तुम्हाला जे डिटेलमध्ये बघायचं असेल तर तुम्ही आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरतीच बघा. म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला डिटेलमध्ये कटिंग आणि टिचिंग शिकवलं जातंय. तर ते बघा. हे या ठिकाणी वन टक्स आपण कटिंग करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर हा बॅक साइड त्याचं ओपन नेक आहे बॅक साइडला म्हणून त्याचं कटिंग हे सेपरेट केलेलं आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला कट करून घेतल्यानंतर बाकीचे पॅटर्न मी साईडला ठेवले. जी लॉंग स्लीव्ज होती ती लेहंगावरती आणि बोटनेकच्या ब्लाऊजला दोघांना लॉंग स्लीव्ज पाहिजे. तर ती मी ह्या ठिकाणी आर्महोल राउंडला लावून बघितली. थोडंसं या ठिकाणी मला पॉइंट वाटतोय, तर तो पॉइंट मी थोडासा कट करून घेते. बघा बऱ्याच वेळा काही पॉइंट वगैरे येत असेल ना त्यावेळेस कट करून घ्यायचंय. कसं आहे ते सांगायची वेळ येऊ द्यायची नाही. आता या पद्धतीने आपल्याला हा ब्लाऊज एक नऊवारीवरचा आहे. हा स्टिच करायचा आहे. प्युअर पैठणी साडी आहे. त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज हळदीवरचा अस्तर आणलेला आहे. त्याच्यानंतर हा हळदीवरचा ब्लाऊज आहे. हा पण सुंदर ब्लाऊज आहे. याचा पण बोटनेकच आपल्याला बॅक साईडला स्टिच करायचं आहे. त्याच्यानंतर हा लेहंगावरचा ब्लाऊज आहे. लेहंगावरचं ऑलरेडी गळे आहेत. आणि ह्या ठिकाणी आपण वन टक्स स्टिच करणार आहोत. तुम्ही बघू शकता जो पानगळा शेप आहे तो फ्रंट साइड आहे आणि अ, हा राउंड गळा आहे तो बॅक साइड आहे आणि स्लीव्हला अशा पद्धतीने डिझाईन दिलेली आहे. एका साइडला दोन्ही बाजूने आहे. तुम्ही बघू शकता. सुंदर असं वेल्वेटमध्ये आहे. छान आहे ब्लाऊज. त्याला आपल्याला कप वगैरे काही लावायचे नाहीत कारण कस्टमरची तशी डिमांड नाहीये. तर याचं कटिंग आपण ह्या पद्धतीने करणार आहोत वन टक्सचं. तर याचं कटिंग आणि टिचिंगचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यावेळेस नक्की तुम्ही बघा की कशा पद्धतीने वन टक्स ब्लाऊजचं ह्या ठिकाणी कटिंग केलेलं आहे. आता इथे वन बाय वन एक पॅटर्न ठेवून मी हा बोटनेकचा आहे तो हा सर्वात पहिल्यांदा मार्किंग करून घेते. त्याच्यानंतर हा ब्लाऊज पीस आपल्याला ह्या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे. तर मी कशा पद्धतीने कट करते आज ॲक्च्युली आहे ना थोडंसं पाय जास्त दुखताय त्याच्यामुळे मी खाली बसूनच कटिंग करते. नाहीतर बऱ्याच वेळा मी टेबलवरती उभं राहूनच कटिंग करते. तर ॲक्च्युली दिवसभर उभं राहून कट करायचं म्हटल्यावर थोडंसं काय होतं क्लास पण असतात त्याच्यामुळे मग मी कधी-कधी खूप कंटाळा आला तर रात्रीच्या ह्या ठिकाणी बसून काम करत असते कटिंगचं. तर टिचिंगचं काम करत नाही. अशा पद्धतीने आपल्याला वन बाय वन एक मार्किंग करून हे कट करून घ्यायचंय. आता फ्रंट साइडचे भाग ठेवायचे. शोल्डरचा भाग हा सरळ याच्यामध्येच ठेवायचा आहे या ठिकाणी. फ्रंट बाजूला पंचकोनी गळा घेतलेला आहे. फ्रंट ओपन आहे, बॅक साइड बोटनेक आहे. अशा पद्धतीचा पॅटर्न आहे. हा पॅटर्न जास्त चालतो. ओके. तर मी ज्या ठिकाणी राहते त्या एरियामध्ये सुद्धा हा पॅटर्न जास्त चालतो आणि याची शिलाई पण पाहिजे तशी छान मिळते आपल्याला आणि परवडतं पण आपल्याला. तर अशा पद्धतीने बोटनेक ब्लाऊज जर तुम्हाला परफेक्ट जमत नसेल, तर आपला ॲडव्हान्स क्लास 16 जूनपासून चालू होत आहे. तर 16 जूनला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्याच्यावरती मी परफेक्ट कटिंग, टीचिंग तुम्हाला शिकवत असते. ओके. आता ह्या पद्धतीने आपण दोन्ही पण ब्लाऊज आपले बोटनेक आहेत त्याच्यामध्ये एकावर एक ठेवून मार्किंग करून म्हणजे एकाच ब्लाऊज पिसावरती मार्किंग केलेले आहे अस्तरवरती. त्याच्यानंतर दुसऱ्या अस्तरवरती ते अगदी कटोकट ठेवायचं आहे. पिनअप लावून सेट करून घ्यायचं आहे. जे बॉल्स पिन असतात ना त्या लावायच्या आहेत. तर एक पार्टला थोडंसं 3-4 असे पिनअप लावा आणि त्याच्यानंतर आपल्याला एक पार्ट या ठिकाणी कट करायचं आहे. आता या ठिकाणी मी कट करून घेते.
टक्सचं व्यवस्थित मार्किंग करून घ्या, म्हणजे जेणेकरून जो भाग कट होऊन जातो तो वरती आपलं टक्स कुठे आहे त्याचं पण आपल्याला जे मार्किंग आहे ते कळतं. नाहीतर मग बऱ्याच वेळा पुन्हा फोल्ड करत बसावं लागतं. या पद्धतीने आपण कटिंग करून घेतोय. तुम्ही सुद्धा एकाच वेळेस 2, 3, 4 एक ब्लाउज कट करू शकता. परंतु माझ्या मते तरी तुम्ही 2 किंवा 3 ब्लाउज, जास्तीत जास्त 3 ब्लाउज एका वेळेस कट करू शकता. कारण काय होतं ना, आपण एकाच वेळेस सर्व ब्लाउज कट करायला घेतो अस्तर, परंतु खाली वर होण्याचा चान्स राहतो. म्हणून एका वेळेस तुम्ही फक्त ह्या ठिकाणी 3 अस्तर कट करू शकता. म्हणजे जेणेकरून नंतर मग सेपरेटली करून घ्यायचे आणि आपल्याला सेपरेट ब्लाउज कट करायचे आहेत. बघा कशा पद्धतीने पिनअप लावलेल्यानंतर इकडे-तिकडे फॅब्रिक हा हलत नाही आणि आपले बोटनेकचे कसे 4च पार्ट असतात. बॅक साइड, फ्रंट साइडचे 2 पार्ट आणि स्लीव्हज अशा पद्धतीने आपले हे पार्ट असतात. कटोरीचे तसे आपले 5 पार्ट असतात. या ठिकाणी त्या पिना काढून मी इकडे सेटअप करून घेते आणि एक-एक भाग या ठिकाणी पण कट करून घेते. आता या ठिकाणी आपल्याला अस्तर कट करून घेतल्यानंतर ते वेगवेगळे करून घेतलेले आहेत मी आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, ब्लाऊज पीसावरती आपल्याला कट करून घ्यायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने ब्लाऊज पीसावरती आपण कटिंग करून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता दुसरा पण जो आपण हिरव्या कलरचा ब्लाऊज दाखवला होता मी तुम्हाला, तो पण आपल्याला ह्या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे. सेम बोटनेक ब्लाऊज आहेत. तर दोन्ही पण आपण ह्या ठिकाणी कटिंग करून घेणार आहोत. तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता. अशा पद्धतीने एकाच वेळेस दोन्ही अस्तर कट करून झाल्यानंतर मेन फॅब्रिक कट करायला जास्त उशीर लागत नाही. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने कटिंग म्हणजे करू शकता. अगदी सोपं जातं आणि पटापट आपले ह्या ठिकाणी ब्लाऊज कट होतात. आता ह्या ठिकाणी जे पेपर पॅटर्न मी काढलेले होते त्याच्यावरती या ठिकाणी मी नाव देऊन दिलेले आहे. त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज आपण कट केला होता ब्लॅक कलरचा. त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज कट केला काठपदरच्या साडीवरचा. अगदी राऊंड नेक आहे त्याचे, कटोरी ब्लाऊज आहेत ते. त्याच्यानंतर इकडे मी एक ब्लाऊज ठेवलेला आहे. हा एक ब्लाऊज आपण कट केलेला आहे. तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता. हा पैठणी ब्लाऊजचा हा पण कटोरी ब्लाऊज आहे. तर असे आपल्याला हे 3 ब्लाऊज स्टिच करायचे आहेत. आधी हे 2 करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला हे बोटनेकचे आणि त्याच्यानंतर हा हातातला आहे तो नंतर. तर या ठिकाणी आता सकाळी मी ब्लाऊज स्टिच करायला बसलेली आहे. सकाळी ब्लाऊज स्टिच करून 2 घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरे ब्लाऊज स्टिच करायचे आहेत. तर हे लवकर द्यायचे आहेत. त्याच्यामुळे हे ब्लाऊज मी सकाळी उठल्यानंतर थोडीशी फ्रेश झाली आहे आणि तशीच मी ह्या ठिकाणी ब्लाऊज शिवायला बसलेली आहे. हे 2 ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपल्याला पैठणी ब्लाऊजवरचे जे बोटनेकचे आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी स्टिचिंग करायचे आहेत. तर अशा पद्धतीने हे रेग्युलर माझं ह्या पद्धतीचं शेड्यूल आहे. तुम्ही बघू शकता. सकाळी फ्रेश पण वाटतं आणि काम पण फास्ट होतं ह्या ठिकाणी. ॲक्च्युली थोडंसं थकवा जाणवतोय, परंतु तरीसुद्धा आपलं जसं की एक आपलं हे जॉबच आहे. या पद्धतीने आपल्याला हे काम करावंच लागतं आणि जॉब म्हणूनच आपल्याला हे काम करायचं आहे. तुम्ही बघता एक आवड पण आहे आपली. ओके. त्याच्यामुळे या ठिकाणी काम करायलाच लागतं. आपण कस्टमरचे ब्लाऊज घेतले म्हटल्यावरती आपल्याला वेळेवर द्यावेच लागतात. अशा पद्धतीने आपण हे ब्लाऊज स्टिचिंग करून घेतोय. त्याच्यानंतर पूर्ण पार्ट मी जोडून घेणार आहे. त्याच्यानंतर साईडचा पार्ट कट करून घेणार आहे. तर हा पण ब्लाऊज या ठिकाणी कंप्लीट करणार आहे. दुसरा ब्लॅक कलरचा ब्लाऊज रॉकेटचा होता तो पण आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहोत.
आता आपला तो ब्लाऊज टिच करून झालेला आहे. तुम्हाला मी नंतर दाखवते. लगेच मी ह्या ठिकाणी ब्लॅक कलरचा अस्तर पण ब्लाऊज घेतलेला आहे आणि तो अस्तर जोडून घेतलेला आहे. या ठिकाणी कटोरीचा भाग आपण ह्या ठिकाणी टिच करणार आहोत. तुम्ही बघू शकता. तर हा पण ब्लाऊज पूर्ण टिच करून घेते आणि मग तुम्हाला फायनल एंडिंगला दाखवते. तर त्याच्या आधी मी या ठिकाणी सांगते, की ज्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. आणि ज्या ताईंना क्लास लावायचे असतील तर आपल्या शिलाई कोर्स या चॅनलवरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा किंवा ह्या चॅनलवरती सुद्धा मी नंबर देते. तर ऑनलाईन क्लासेस तुम्हाला करायचे असतील तर नक्की तुम्ही 16 तारखेला आपले ॲडव्हान्स बॅच परत चालू होते. आपली एक बॅच या ठिकाणी झालेली, तर ॲडव्हान्स बॅच आपली परत चालू होणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, नंबर ज्यांना पण करायचं असेल तर त्यांनी मला मेसेज करा किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. फक्त 3च्या नंतर कॉन्टॅक्ट 3 ते 5 वाजेपर्यंत कॉन्टॅक्ट केल्यानंतर तो उचलला जाणार नाही. त्याच्यानंतर करा किंवा त्याच्या आधी करा. तर अशा पद्धतीने आपलं हे या ठिकाणी ब्लाऊज हा टिच करून घेते मी. या ठिकाणी संपूर्ण ब्लाऊज आपले टिच करून झालेले आहेत. राउंड गळा आहे, फ्रंट बाजूला आपलं कटोरी ब्लाऊज आहे. अशा पद्धतीने आपले हे दोन्ही ब्लाऊज स्टिचिंग झालेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. आता लगेच मी दुसरे ब्लाऊज या ठिकाणी टिच करायला घेणार आहे.